गुढीपाडव्यानिमित्त दैनिक पुढारीच्या वतीनं ठाणे, पुणे, कोल्हापुरात महिलांच्या भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। पारंपरिक पोशाख परिधान करून महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या आणि या महिला भव्य बाईक रॅलीचं हे तिसरं वर्ष आहे। Thank you very much, sir, for joining us. तरी तीन ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। ठाणे, कोल्हापूर आणि पुणे तीनही ठिकाणी दैनिक पुढारी आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीनं महिलांच्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अतिशय भव्य असं हे आयोजन होतं आणि या तीनही ठिकाणी महिलांनी उदंड प्रचंड असा प्रतिसाद सुद्धा या बाईक रॅलीच्या आयोजनाला दिलेला आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये तयार होऊन नटून थटून महिला या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या। बरं, अगदी स्कूटीपासून ते बुलेटपर्यंत प्रत्येक प्रकारची दुचाकी या तीनही ठिकाणी बाईक रॅलीमध्ये दिसली आणि मोठ्या उत्साहात महिलांनी या बाईक रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला, आपली उपस्थिती नोंदवली। आणि ठाणे, कोल्हापूर, पुणे तीनही ठिकाणची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। या दैनिक पुढारी कस्तुरी क्लब आयोजित फॉलो करायचे। माझं नाव अमृता भालेशंकर, मी आरटीओ पुण्याहून आलेली आहे, मोटार वाहन निरीक्षक आहे। आजचा कार्यक्रम पुढारीने आयोजित केलेला आहे आणि खूप सुंदर कार्यक्रम आहे। गुढीपाडव्यानिमित्त सुरू केलेला आहे आणि खास महिलांसाठी आयोजन केलेलं आहे। त्यांचा उत्साह बघून खूप छान वाटतंय। ही महिलांसाठीची विशेष रॅली आहे, आत्मविश्वासाची, आत्मनिर्भरतेची आणि आत्मसन्मानाची। माझा एक विशेष संदेश आहे आरटीओ पुणेतर्फे, महिलांनी स्वतःची काळजी घ्यावी, कुटुंबाची घ्यावी आणि हे करण्यासाठी त्यांनी वाहन चालवताना हेल्मेटचा आणि सीट बेल्टचा वापर करावा, स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवावं। धन्यवाद।